नमस्कार मित्रांनो, भटकंती 10 दिशामध्ये पुन्हा आपलं स्वागत. देहरादून, मसुरी, हर्षिल आणि गंगोत्री अशी ही 4 ठिकाणं पाहून झाल्यानंतर आम्ही ऋषिकेशची आरती पाहण्याचं ठरवलं आणि गणेश कोळीला जरा लवकर जायचं होतं म्हणून त्याला एअरपोर्टला सोडून आम्ही ऋषिकेशला एक 3-4 तासाचा आम्ही वेळ घालवला. आमच्याकडे तेवढा वेळ होता ट्रेन मुंबईसाठी पकडण्यासाठी. त्यामुळे आम्ही तो प्लॅन बनवून आम्ही ऋषिकेशची महाआरती पाहण्यासाठी ऋषिकेशला रवाना झालो. संध्याकाळचे 4:30-5 वाजता आम्ही तिथे पोचलो आणि सुंदर असं वातावरण होतं. पाऊस नव्हता, पण बऱ्यापैकी हवेमध्ये गारठा होता. तरीसुद्धा आणि लोकंसुद्धा उपस्थिती बऱ्यापैकी होती. त्यांनी त्या गंगेची आरती करण्यासाठी सुंदर असं स्टेडियम सारखं त्यांनी तिथे बनवलेलं आहे. सुंदर अशी सोय आहे. त्यामुळे आरती पाहण्याचा लाभ आम्ही छानपैकी घेतला. तुम्हाला पण तो घ्यायला मिळेल. गंगेचं पात्र तसं त्यांनी थोडंसं डायव्हर्ट केलं की लोकांना जवळ मिळावं. उन्हाळ्यात पाणी कमी असतं, त्यामुळे त्यांनी ते डायव्हर्ट करून आपल्याला असं जवळ आणून दिलेलं की जेणेकरून तुम्ही त्यात दिवे सोडू शकता आणि आरतीचा समोरच्या बाजूने काही लोकांना व्यवस्थित असा देखावा टिपता येतो. त्यामुळे मी सुद्धा विरुद्ध बाजूला जाऊन मी तो देखावा पाहण्याचं ठरवलं. मी तुम्हाला हा 360मध्ये हा पूर्ण एरिया कसा आहे तो दाखवतो आहे. अलीकडे पाहिलं ते डायव्हर्ट केलेलं पाणी होतं आणि हे मेन पात्र गंगेचं जे मोठं आहे. आणि पावसाळ्यात हे दोन्ही पात्र एकत्र होतात आणि एक मोठं पात्र तयार होतं. त्यामुळे तुम्ही इकडे येऊ शकत नाहीत, पण उन्हाळ्यात ही सोय आहे. तुम्ही ह्या अलीकडच्या बाजूला पण येऊन ही आरतीचा देखावा तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला काही भजनं आणि मग आरती आहे. With the
कुमति निवार सुमति के सूंगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ मध्य और गदा प्रभु आने मित्रांनो, आता आरतीस प्रारंभ होत आहे. सुरुवातीस धुपाची आरती दाखवली जाते आणि नंतर निरंजनाची आरती दाखवली जाते. तुमको ध्याता जो नहीं मिया तुमको ध्याता मनवांछित फल पाता गंगे माता चंद्र सी ज्योत तुम्हारी जल निर्मल आता मैया निर्मल आता शरण पड़े जो तेरी शरण पड़े जो तेरी सोदर कर जाता गंगे माता माँ माँ